अध्यक्ष महोदय, मी माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्याकरता उभा आहे. अध्यक्ष महोदय, राज्यपाल अभिभाषणामध्ये माझ्या सरकारने काय केलं, काय करीत आहे व काय करणार आहे हे नेहमी सांगत असतात, परंतु ते सरकार अंमलात आणते का हा खरा महत्त्वाचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये महायुती सरकारच्या काळात दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, शेतमालावर निर्यात बंदी यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्र शासनाच्या निर्यात धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागलाय. अध्यक्ष महोदय, राज्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजावर उडला असून तसेच राज्यामध्ये अनधिकृत पब बार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. राज्यात मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात महिलांवर, दलितांवर अत्याचार वाढले आहेत. तसेच वाळू माफियांचे हल्ले वाढले आहेत. अंमली पदार्थांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात सापडले आहे. महायुती सरकार राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शासनाच्या विविध विभागात भ्रष्टाचाराचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. काही ठराविक कंत्राटदारांच्या फायद्याकरता टेंडर काढण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. मुंबईमध्ये बेस्ट मीटरऐवजी अदानीचे मीटर लावण्याची सक्ती केली जात आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये मुंबईतील वरळी, नायगाव व नामदोशी मार्ग येथील बीडीडी तळ्याचा पुनर्विकास महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झाला होता. त्या ठिकाणी असलेल्या बीडीडी तळ्याचा पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागला, परंतु शिवडी येथील बीडीडी तळ्याच्या पुनर्विकासासंदर्भात अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. शिवडी येथे 12 बीडीडी तळे असून 100 वर्षाहून अधिक जुन्या असल्याने मोडकळीस आलेले आहेत. शिवडी बीडीडी ताळ केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टने केंद्र शासनाला या बीडीडी ताळीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव पाठवला आहे, परंतु त्यावर केंद्र शासनाने आजतागत कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्य शासनाने बीडीडी ताळीच्या पुनर्विकासासंदर्भात केंद्र शासनाला जमीन हस्तांतरित करण्याची विनंती केली होती व त्या बदल्यात मोबदला देण्यात महाविकास आघाडीच्या काळात राज्य शासनाने तयारी दर्शवली होती, परंतु केंद्र सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे शिवडी बीडीडी तळ्यातील रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या ताळीच्या पुनर्विकासाबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाशी पाठपुरावा करून लवकरात लवकर निर्णय घेणे अध्यक्ष महोदय गरजेचं आहे. मुंबईतील परळ येथील BIT ताळ 1 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य होते. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बनवण्यात यावे, तसेच या ठिकाणी असलेल्या इतर 5 BIT ताळींचा पुनर्विकास करावा अशी रहिवाशांची मागणी आहे. शिवडी येथील KK मोदी वाणी ताळ, त्याचबरोबर उपकारप्राप्त इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न गेले अनेक वर्ष रखडलेला आहे. या प्रकल्पातील विकासकांनी काही इमारती तोडल्या असून रहिवाशांना पर्यायी घरभाडे देखील देत नाही. सदर ताळीच्या पुनर्विकासाकरता म्हाडा प्रशासनाने विकासकाला अनेक वेळा ना हरकत प्रमाणपत्राची मुदतवाढ दिलेली आहे, तरी देखील विकासकांनी अध्यक्ष महोदय पुनर्विकास प्रकल्प सुरू केलेला नाही. या प्रकल्पामधील विकासकावर म्हाडा सुधारित कायद्याअंतर्गत कारवाई करणे अत्यंत गरज आहे. अध्यक्ष महोदय, भोईवाडा परळ येथील भोईवाडा गाव स्वप्नपूर्ती गृहनिर्माण संस्था, अध्यक्ष महोदय 3 मिनिटं झाली, संस्था महानगरपालिकेची मालमत्ता असून विकास नियमावली 33(9) अंतर्गत मुंबई महापालिकेचा पहिला पुनर्विकास प्रकल्प होता, परंतु हा पुनर्विकास प्रकल्प गेल्या 25 वर्ष रखडला. या पुनर्विकास प्रकल्पामध्ये जवळजवळ 800 रहिवासी असून त्यापैकी काही रहिवासी म्हाडा व नगरपालिकेच्या संक्रमण शिबिरात राहतात. या संक्रमण शिबिराची अवस्था अत्यंत वाईट आहे. काळा चौकी येथील जिजामाता नगरमध्ये 34 सोसायटीचा पुनर्वसन प्रकल्प गेले 28 वर्ष रखडलेला आहे. या प्रकल्पामध्ये जवळजवळ 3500हून अधिक झोपड्या असून यापैकी शांतिकूज ब गुरुकृपा या सोसायटीमध्ये 150 झोपड्या तोडलेल्या आहेत. SRA प्रशासनाने विकासकाला असलेल्या झोपड्याचा पुनर्विकास करण्याकरता अनेकदा विनंती केली. त्याचबरोबर त्यांना IOD CC देखील दिलेली आहे, परंतु आजतागायत काम सुरू करण्यात आले नाही. माझ्या आपल्या माध्यमातून SRAला विनंती आहे की त्यांना बारचार्ट द्या. त्यांना बारचार्टनुसार जर काम केलं नाही तर ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई करा. अध्यक्ष महोदय, 2च विषयात परळ येथील शापूरची पालनची वसाहत असून ही वसाहत टाटा रुग्णालयाच्या मालकीच्या भूखंडावर आहे. या ठिकाणी 70 ते 80 वर्षापासून 700-800 झोपड्या अस्तित्वात आहेत. या झोपड्यांचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे. या पुनर्विकास प्रकल्पाबाबत SRA प्रशासनाने 3 वेळा निविदा काढण्यात आल्या, परंतु त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. टाटा रुग्णालय प्रशासनाच्या आडभूमिकेमुळे या झोपड्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे, तो देखील मार्गी लावावा अशी मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, शेवटचा विषय घेतो. लालबाग येथील हररवाला ही उपकारप्राप्त इमारत असून धोकादायक अवस्थेत आहे. यामध्ये 3 इमारती आहेत.
या इमारतीच्या पुनर्विकासामध्ये मुंबई विकास आराखड्यातील रस्ता रेषेचा मोठा अडथळा होत आहे. विकास आराखड्यातील दर्शवण्यात आलेल्या रस्ता रेषेमुळे या इमारतीचा पुनर्विकास करणे अशक्य आहे. हररवाला इमारतीमध्ये अनेक मराठी कुटुंब गेल्या 80-90 वर्षे राहत आहेत. हररवाला इमारतीच्या पुनर्विकासाकरता राज्य सरकारने सवलत देणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून याबाबत देखील सरकारने पुनर्विचार करून ही RL कमी करून पुनर्विकासाला प्रोत्साहन द्यावं. अध्यक्ष महोदय, मुंबईकरांना घरं मिळावीत म्हणून सरकार अनेक योजना करते. पंतप्रधान आवास योजनेसारख्या अनेक योजना आहेत, परंतु मूळ मुंबईत राहणाऱ्या मुंबईकरांचे अनेक प्रकल्प बंद आहेत. या प्रकल्पावरती यशस्वी तोडगा काढण्याकरता सरकारने उपाययोजना आवश्यक आहे असे मी आपल्या माध्यमातून राज्यपालांच्या अभिभाषणावरती माझे मत मांडताना सांगत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.